नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषदमधील आरोग्य सेवक येणाऱ्या 40 तांत्रिक प्रश्नाकरता आपण व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। जिल्हा परिषद आरोग्य सेवक विज्ञान तांत्रिक प्रश्न आजचा भाग आहे 37वा। यापूर्वी 36 भाग झालेले आहे, ते बघून घ्यावे। आपण प्रश्न उत्तर घेणार आहोत। पहिला प्रश्न, कोणता रक्तगटाच्या व्यक्तीस इतर कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीचे रक्त चालू शकते म्हणून त्याला सर्व योग्य ग्राहक असे म्हणतात? ऑप्शन दिलेला आहे। पहिला आहे ओ, दुसरा आहे बी व ओ, तिसरा आहे ए बी, चौथा आहे बी। कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीस इतर कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीचे रक्त चालू शकते म्हणून त्याला सर्व योग्य ग्राहक असे म्हणतात? ऑप्शन क्रमांक 3 याचं योग्य उत्तर असणार आहे ए बी। ए बी ऑप्शन क्रमांक 3। पुढील प्रश्न, कोणती पेशी रोगजंतूचा प्रतिकार करतात? ऑप्शन दिलेला आहे। पहिला आहे तांबड्या पेशा, दुसरा आहे पांढऱ्या पेशा, तिसरा आहे लाल पेशी, चौथा यापैकी नाही। कोणती पेशी रोगजंतूचा प्रतिकार करतात? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 पांढऱ्या पेशी। पुढील प्रश्न, मानवी शरीराचे तापमान सामान्यपणे किती सेल्सिअस इतके असते? पहिला ऑप्शन दिलेला आहे 40 अंश सेल्सिअस, दुसरा आहे 36.9 अंश सेल्सिअस, तिसरा आहे 37 अंश सेल्सिअस, चौथा आहे 35 अंश सेल्सिअस। मानवी शरीराचे तापमान सामान्यपणे किती सेल्सिअस इतके असते? याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 36.9 अंश सेल्सिअस। पुढील प्रश्न, ॲनिथोलॉजी हे शास्त्र कशाशी संबंधित आहे? ऑप्शन दिलेला पहिला आहे जीवाणूचा अभ्यास, दुसरा आहे पक्षींचा अभ्यास, तिसरा आहे फुलांचा अभ्यास, चौथा आहे हाडांचा अभ्यास। ॲन्थिथोलॉजी हे कशाशी संबंधित आहे? याचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 2 पक्षींचा अभ्यास। पुढील प्रश्न, CH4 ही रासायनिक संज्ञा कोणत्या वायूसाठी वापरतात? जो ऑप्शन दिलेला आहे पहिला आहे मिथेन, दुसरा इथेन, तिसरा ब्युटेन, चौथा आहे प्रोपेन। CH4 ही रासायनिक संज्ञा कोणत्या वायूसाठी वापरतात? याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 1 मिथेन। CH4 रासायनिक संज्ञा कोणती आहे, कशाची आहे? मिथेन। पुढील प्रश्न, भांड्याच्या कलई करण्यासाठी कोणता धातू वापर केला जातो? तर ऑप्शन दिलेला आहे पहिला ऑप्शन आहे चांदी, दुसरा आहे कथील, तिसरा आहे जस्त, चौथा आहे मॅग्नीज। भांड्याच्या कलई करण्यासाठी कोणता धातू वापर केला जातो? चे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 कथील। पुढील प्रश्न, सौरभट्टीत कोणत्या प्रकारचे आरसे वापरतात? ऑप्शन दिलेला आहे पहिला आंतरवक्र, दुसरा बहिर्वक्र आरसे, तिसरा सूक्ष्मदर्शी आरसे, तिसरा दूरदर्शी आरसे।
सौर भट्टीत कोणत्या प्रकारचे आरसे वापरतात? ते योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 आंतरवक्र आरसे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञास अणुशक्तीचे जनक म्हटले जाते? त्याचे ऑप्शन दिलेले आहे. पहिला रुदरफोर्ड, दुसरा आईन्स्टाईन, तिसरा मादक क्युरी, चौथा ऑटो हॉर्न. खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञास अणुशक्तीचे जनक म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 1 याचं योग्य उत्तर असणार आहे रुदरफोर्ड. पुढील प्रश्न, मलेरियाग्रस्त व्यक्तीकडून दुसऱ्या निरोगी व्यक्तीकडे मलेरियाचा प्रसार करण्यास कोणती महत्त्वाची भूमिका असते? त्याचे ऑप्शन दिलेले आहे. पहिला आहे अमिबा, दुसरा अँटीमिबिया, तिसरा अनाफिल डासाची मादी, चौथा आहे क्लूलेस डासाची मादी. मलेरियाग्रस्त व्यक्तीकडून दुसऱ्या निरोगी व्यक्तीकडे मलेरियाचा प्रसार करण्यात कोणती महत्त्वाची भूमिका असते? ऑप्शन क्रमांक 3 याचं योग्य उत्तर असणार आहे अनाफिल्स डासाची मादी. पुढील प्रश्न, हत्ती रोग कशामुळे होतो? पहिला ऑप्शन दिलेला आहे प्रोटोझोआ, दुसरा आहे मेटाझोआ, तिसरा आहे कवक, चौथा आहे विषाणू. हत्ती रोग कशामुळे होतो? याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 2 मेटाझोआ. पुढील प्रश्न, माठामधील पाणी गार होण्यामागे खालीलपैकी कोणते तत्व आहे? पहिला ऑप्शन दिलेला आहे संवहन, दुसरा आहे बाष्पीभवन, तिसरा आहे रासायनिक प्रक्रिया, चौथा आहे भाजलेल्या मातीचा गुणधर्म. माठामधील पाणी गार होण्यामागे खालीलपैकी कोणते महत्त्वाचे तत्व आहे? ऑप्शन क्रमांक 2 याचं योग्य उत्तर असणार आहे बाष्पीभवन. पुढील प्रश्न, कार्बन डेटिंग ही कोणत्या निश्चित करण्याची शास्त्रीय पद्धत आहे? त्याचं पहिलं ऑप्शन दिलेलं आहे कार्बनची जोडी, दुसरा आहे कोळशाचे साठे, तिसरा वस्तूचे वय, चौथा आहे कार्बनची मात्रा. कार्बन डेटिंग ही कोणत्या निश्चित करण्याची शास्त्रीय पद्धत आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 वस्तूचे वय. पुढील प्रश्न, ओझोन वायूच्या थरामुळे कोणत्या घातक किरण पृथ्वीवर येऊ शकत नाही? त्याचा ऑप्शन दिलेला पहिला आहे इन्फ्रारेड किरण, दुसरा आहे अल्ट्राव्हायोलेट क्ष किरण, तिसरा आहे क्ष किरण, चौथा आहे विश्व किरण. ओझोन वायूच्या थरामुळे कोणता घातक किरण पृथ्वीवर येऊ शकत नाही? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 अल्ट्राव्हायोलेट क्ष किरण. पुढील प्रश्न, ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी संबंधित आहे? त्याचा ऑप्शन दिलेला पहिला आहे हरित क्रांती, दुसरा दुग्ध क्रांती, तिसरा वातावरणातील बदल, चौथा आहे मानवी आजार. ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी संबंधित आहे? तर योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 3 वातावरणातील बदल. पुढील प्रश्न, विजेच्या दिव्यातील तारेत कोणता धातू वापरतात? ऑप्शन दिलेला आहे पहिला आहे तांबे, दुसरा आहे चांदी, तिसरा आहे टंगस्टन, चौथा आहे शिसे.
विजेच्या दिव्यातील तारेत कोणता धातू वापरतात? याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 3 टंगस्टन. पुढील प्रश्न, DNA चा शोध कोणी लावला? पहिला ऑप्शन दिला लुई पाश्चर, दुसरा आहे फ्रेडरिक मिशर, तिसरा आहे एडिसन, चौथा आहे ग्राहम बेल. DNA चा शोध कोणी लावला? चं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 फ्रेडरिक मिशर. पुढील प्रश्न, पाण्याची महत्तम घनता तापमानात किती असते? ऑप्शन दिलेला पहिला आहे -4°C, दुसरा आहे 4°C, तिसरा आहे 0°C, चौथा आहे 100°C. पाण्याची महत्तम घनता तापमानात किती असते? याचे योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 2 4°C. पुढील प्रश्न, पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? ऑप्शन दिलेला आहे पहिला आहे अलेक्झांडर फ्लेमिंग, दुसरा आहे अलेक्झांडर डुमर, तिसरा आहे जेफ्री आर्चर, चौथा आहे स्टीफन फ्लेमिंग. पेनिसिलिनचा शोध कोणी लावला आहे? याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 अलेक्झांडर फ्लेमिंग. पुढील प्रश्न, जूल हे खालीलपैकी कशाचे एकक आहे? पहिला ऑप्शन दिला आहे ऊर्जा, दुसरा आहे वजन, तिसरा विद्युत प्रवाह, चौथा आहे यापैकी नाही. जूल हे खालीलपैकी कशाचे एकक आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 विद्युत प्रवाह. पुढील प्रश्न, नॉटिकल मैल हे अंतर मोजण्याचे एकक कुठे वापरतात? ऑप्शन दिलेला पहिला अवकाशातील अंतर मोजणे, दुसरा जमिनीवर अंतर मोजणे, तिसरा समुद्रामध्ये अंतर मोजणे, चौथा यापैकी नाही. नॉटिकल मैल हे अंतर मोजण्याचे एकक कुठे वापरतात? योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 3 समुद्रामध्ये अंतर मोजणे.